नमस्कार मित्रांनो, आपल्या एकूणच जीवन व्यवस्थेमध्ये किंवा आयुष्यामध्ये, प्रपंचामध्ये, कुटुंबामध्ये एक कुटुंब प्रमुख असतो, ज्याला आपण हेड ऑफ द फॅमिली म्हणत असतो. की घरातला मोठा व्यक्ती, घराचा आधार किंवा घराचा वडीलधारी व्यक्ती म्हणून ती व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये प्रमुख असते. तो मान त्या व्यक्तीचा असतो. परंतु जे जे घरं आहे, ज्या घरामध्ये सतत सुख, समृद्धी, समाधानाची प्राप्ती होत असते, तर एकूणच ते घर कसं असतं किंवा ते घर कसं तयार करायचं त्याविषयी आपण बोलत आहोत. की प्रत्येक घराचा एक कुटुंब प्रमुख असतो, तर देव आमुचा वडीलधारी, तया आधारे आमुची गती. म्हणजे इथं मांडण्यामध्ये आपण तसं करायचं की आमच्या घराचा करता वडीलधारा कोण आहे, तर तो हेड ऑफ द फॅमिली म्हणजे आमचा देवच आहे. आमचा देव घरातला आमचा वडीलधारी आहे. देव थोरला घरातला, आपल्या देव घरात जो जो प्रमुख देव असेल त्याला कुलदैवत असं म्हणतात किंवा कुलस्वामिनी म्हणतात. आमचा करता करविता देव थोरला कोण, तर आमचा वडीलधारा देव आहे, अशी ज्या घरामध्ये भावना होते आणि त्या देवत्वाच्या आधारे आमचे जे काही नित्य व्यवहार असतील, व्यवसाय असतील, त्यामध्ये प्रगती असेल, गती असेल, कीर्ती असेल, यश असेल, हे जे काही आम्हाला प्राप्त होते त्यामागे आमचा देव आहे. कारण आमच्या घराचा करता करविता वडीलधारा कोण आहे, तर देव आहे. अशी ज्यांची श्रद्धा देवत्वाच्या बाबतीत असेल त्या घरामध्ये कायमस्वरूपी सुख, समृद्धी, समाधान नांदत असतं. कारण घराचा कर्तेपण हे देवतांच्या प्रती त्यांनी वाहिलेलं असतं. त्या घरामध्ये घराचा करता करविता जरी व्यक्तित्वाने, व्यवहारामध्ये एक व्यक्ती असेल, परंतु त्या व्यक्तीच्याही पुढती कोण आहे, तर तो देव थोरला, देव वडीलधारी, तो देव आहे. म्हणून आमच्या नित्य व्यवहाराला गती आहे, अशी श्रद्धाभाव देणारा, त्यावर विश्वास असणारा कोण आहे, तो आमचा करता करविता देव आहे. ही भावना जेव्हा अंतरंगात रुजू होते ना, तेव्हा व्यक्तीचं कर्तेपण राहत नाही. आणि कर्तेपणाच्या मुळाशी अहंकार असतो की घरासाठी मी करतो आहे किंवा या बाबतीतल्या अनेक चर्चा असतील. हे कर्तेपण राहतच नाही. का राहत नाही, तर कर्तेपण आम्ही देवांपदी वाहिले. जे काय होतंय ते देवतांच्या कृपेने होतंय, असा जो श्रद्धाभाव ज्या कुटुंबामध्ये असतो, तिथे सुख समृद्धी नांदत असते. मग जे काही एकूण कर्तृत्व जे काही घडत असेल कुटुंबाप्रती, व्यक्तित्वाप्रती, ते कर्तेपण देवापदी वाहिलं, तर मग आमच्याकडे काय, आमचं कर्तृत्व काय, तर निमित्ताचे भान आमुच्या ठाई. आम्ही निमित्त मात्र होतोय त्या कर्तेपणा ठाई. त्या निमित्ताचं वाण आमचं आहे, परंतु त्या कर्माचं कर्तेपण आमचा देव थोरला, आमचा देव वडीलधारी. ही जेव्हा भावना निर्माण होईल ना, तेव्हा कर्तेपण राहणार नाही. अहंकाराचा समूळ नाश होईल आणि घरामध्ये कलह, अशांतता राहणार नाही. कारण कर्तेपण देवांपदी राहिल्यामुळे, आपल्याकडे वाण आल्यामुळे कुठलाही अहंकार नसतो. जिथे अहंकार नांदत नाही तिथे शांतता राहते, समृद्धी येते, सुख येते, सगळं येतंय. पण एक माना की आमच्या घरातला करता देव आहे. जे काय आम्ही व्यवहार व्यवसायामध्ये जे काय पदोन्नती झाली असेल, जे काय धन प्राप्त होते, ते देवापदी, देव घरासमोर, देवांसमोर अर्पण करा. अर्पण म्हणजे नुसतं ठेवा की हे दिवसभराच्या कर्माचं आम्हाला प्राप्त झाले, देवा हे तुमच्या पदी. मग तिथे अहंकार नाश होतो की मी आणलंय, हा भाव नाही. देवतांमुळे प्राप्त झाले हा भाव निर्माण होतो. मन निर्मळ व्हायला लागतं. आणि मग अशा देवतांच्या समोर जेव्हा आम्ही होऊ, देवतांसन्मुख जेव्हा आम्ही राहू आणि कुटुंबाच्या ठाई आमचा देवतांच्या सन्मुख होऊ, तेव्हा काय होतं मित्रांनो, सर्व सुख प्राप्त होत असतं. आणि मग न मागता देव आम्हा पूर्वे, ही भावना मनात दृढ होते. जे आम्हाला मागत नाही, मागायची वेळच येत नाही, त्या आधी आमच्या पुढे हजर असतं. हे देवतांची कृपा त्या कुटुंबावर प्राप्त होते. आणि म्हणून कुठलाही घरातला हेड ऑफ द फॅमिली असेल, देव घराचा करता आपण म्हणतो, पुरुष तत्व असेल, स्त्री असेल, यामध्ये मतभेद नाही.
परंतु घराचा थोरला आणि देव वडीलधारी, आमचा देवच आमचा वडीलधारा आहे. आमच्या घरात थोरलं कोण आहे तर आमचे देव आहेत, आमचे कुलस्वामिनी आहेत, आमचे कुलदैवत आहे, हे आमच्या घरातले थोरले, आमच्या घरातले वडीलधारे कोण, देव आहे. ही भावना रुजली अंतरंगामध्ये की मग करते पण नाही, अहंकार राहत नाही. व्यक्तीचं निज कर्तव्य मात्र पार पाडायचं आहे. कर्तृत्वाप्रती कुठलाही कमी होता कामा नये. प्रत्येकाप्रतीचं जे कर्तृत्व आपलं आहे ते पूर्ण करायचंय, परंतु त्यामागचा करते पण ईश्वर आहे, देव आहे, वडीलधारा आहे, थोरला आहे. ही भावना अंतरंगात रुजू केली की अहंकार नाश होतो. मग सुख समृद्धी त्या घरात प्राप्त होते आणि समाधान प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर असते. कारण सगळ्यांचा समूळ भाव आहे की करता देव आहे. इतकं भावना दृढ झाली की मग सगळं काय प्राप्त होतं. म्हणून देव आमचा वडीलधारी ही भावना ती रुजू करा. असं केल्याने काय होतं त्या गोष्टींचं विवेचन मी केलं. हा विषय आपल्याला आवडला असेल तर नक्की प्रतिसाद द्या. आपल्या मित्रांना हा विषय पोहोचवा. आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि पुढे सबस्क्राईबही करा. म्हणजे या विषयाचे अनेक व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण तिथेही मार्गदर्शन घेऊ शकता. पुन्हा आपण भेटू नवीन विषयासह. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.